तुम्हाला सुद्धा चहा सोडवत नाही आहे आणि चहामुळे पित्ताचा त्रास देखील होतो आहे का? कारण आपण अशा चुकीच्या पद्धतीने चहा बनवत आहोत. चहा बनवतानाच आपण त्याच्यामध्ये दूध घातले तर चहा पावडरमधील टॅनिन आणि दुधामधील प्रथिने याची एक रासायनिक प्रक्रिया घडते. हे तयार झालेले अपचनीय घटक आपले शरीर सहजासहजी पचवू शकत नाही. त्यामुळेच पोटात जळजळ आणि पित्ताचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला चहा सोडायचा नसेल आणि पित्ताचा त्रासही नको असेल तर या पद्धतीने चहा बनवा. चहा बनवताना त्यामध्ये दूध घालून तो कधीही उकळवायचा नाही. पाणी, चहा पावडर, त्याच्यामध्ये घातलेलं आलं किंवा वेलची हे मिश्रण स्वतंत्रपणे उकळून घ्यायचं आहे. दूध जे आहे ते दुसरीकडे गरम करून घ्या आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, चहाचे पाणी आणि दूध एकत्र उकळणे टाळायचं आहे. चहा जेव्हा घ्यायचा आहे तेव्हा तो कपमध्ये गाळून घ्या आणि त्याच्यात मग दूध मिसळा. ही पद्धत आपल्या पोटासाठी सुरक्षित आहे.